नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आमचे ते सकाळी सगळं झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे इथले 2 देवस्थान करायला, जे म्हणजे खूप जवळ आहे, असं म्हणतात की 20-25 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला निघालो, नागपूरमधले देवस्थान तुमच्यासोबत शेअर करूया। वानी वानी अच्छा, तू असे तिच्या खांद्यावर बंदूक ठेवायचा प्रयत्न करते काय? कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवते? हा अच्छा, सुंदर मंदिर आहे। गार्गी ये जेवत आहे ते बघ, जेवतात ते लोक। हे काय तुलाच बघत आहे, जातेस का? गार्गी जा, बस तू, बस हम ना, तू बस ना, लेडी बस ना, जा। चक्कर येते तसं, बस जास्त नको फिरू। उलट फिरवून द्या, चक्कर निघून जाते। सुन राहणार नसतं, फिरते म्हणते ना, नाही फिरत, नाही फिरत। हे बाबा आपल्याला सहन नाही होते।
मग त्या मंदिरातून आम्ही पुढे निघालेलो होतो ते गणपती बाप्पांच्या मंदिरात, कारण की त्या दिवशीचा योगायोग कशी छान होता की मंगळवार होता आणि गुढीपाडवा होता, म्हणजे नवरात्र सुरू झाली होती आणि गणपती बाप्पांचा सुद्धा वार होता. तर तिथे जाताना ना असं भाजी मार्केट होतं आणि जस्ट आम्ही पोचलो आणि इतक्या जोरात पाऊस सुरू झालेला होता. हा अवकाळी पाऊस एप्रिलमध्ये इतका भयानक, आणि मी खूपदा प्रयत्न केला की वीज जी कडाडते ना ते शूट करण्याचा, पण ते काही जमलंच नाही. वर्षाचा पहिला दिवस आणि इतका पाऊस आहे. आणि आता आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिरात. कळमला चिंतामणी मंदिर आहे, तिथे आलेलं आहे. चलो चलो. आवाज येतोय तुम्हाला? पण हे पण मंदिर खाली आहे, चिंतामणी मंदिर. काय ना जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही मंदिरात आल्यानंतर पाऊस जोरात सुरू झाला आहे आणि विजा पण खूप दिसला ना.